आजच्या या एक्सेलच्या सेक्शनमध्ये आपल्याला एक रिपोर्ट कार्ड कसं तयार करायचं आहे आपण पाहणार आहोत। रिपोर्ट कार्ड हे आपलं असं यायला पाहिजे, दिसते काही रिपोर्ट कार्डचा आपण जो तयार केलेला डिझाईन आहे रिपोर्ट कार्डची, ही अशी रिपोर्ट्स कार्ड यायला पाहिजे। रिपोर्ट्स कार्ड तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण एक नवीन शीटवर जाऊ, तिथं एक नवीन ब्लँक शीट ओपन करू, तिथं एक ब्लँक शीट ओपन केली। त्यानंतर आपण पहिल्यांदा व्ह्यूवर जाऊ, इथं पेज लेआउटवर क्लिक करू, तर पेजचं आपलं जे डिझाईन ते आपल्याला असं येते। या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आपल्याला टेक्स्ट लिहायचं, आपल्याला रिपोर्ट कार्डमध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपल्याला एंटर करायच्या आहेत। तर पहिल्यांदा सगळ्या एंट्री आपण फिलअप करू। तर सुरुवातीला आपण याचं आपल्या रिपोर्ट कार्ड शाळेचं नाव लिहू, सपोज नूतन हायस्कूल ज्युनियर कॉलेज उमरी असं लिहिलं मी। त्यानंतर खाली त्याचा पत्ता लिहायचा असायचा, नियर सपोज RU रुरल हॉस्पिटल उमरी, डिस्ट्रिक्ट नांदेड, पिन 431807 असं लिहिलं मी। त्यानंतर खाली इथं येऊत आपण, इथं आपल्याला काय लिहायचं आहे, तर रोल नंबर लिहायचा आहे, इथं शाळेचं जे फोन नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर ते पण लिहू शकता आपण। सपोज या ठिकाणी आपण PHON फोन नंबर्स मोबाईल नंबर्स असं देऊ शकता। इथं 02467 2443339 लिहू शकता। इथं शाळेचा ईमेल लिहू शकता, असं nutan@gmail.com असं लिहू शकता आपण। त्यानंतर इथं मला रोल नंबर लिहायचा आहे, रोल नंबर लिहू शकता, असं रोल नंबर लिहू शकता। त्यानंतर खाली क्लास लिहायचा आहे तर क्लास लिहू शकता असं। त्यानंतर इथं मला स्टुडंट प्रोफाईल लिहायचं आहे, स्टुडंट PROFILE प्रोफाईल लिहू शकता। खाली मला इथं लिहायचं आहे स्टुडंटचं नेम लिहायचं आहे, फुल नेम लिहायचं आहे, इथं फादर नेम लिहायचं आहे, FATHR फादर नेम लिहायचं आहे। त्यानंतर इथं मदर नेम लिहायचं आहे, त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, असं लिहायचं आहे। त्यानंतर इथं मला रिपोर्ट कार्ड लिहायचं आहे, रिपोर्ट कार्ड हेडिंग लिहायची आहे। त्याच्यानंतर खाली मला इथं एक्झाम्स सब्जेक्ट, इथं सब्जेक्ट म्हणून लिहू शकता, सब्जेक्ट ओके। त्यानंतर इथं मला पुढे लिहायचं काय लिहायचं आहे, टोटल मार्क लिहायचं आहे। तर आपल्या शीटवर काय आहे, तर टोटल मार्क आहे का, तर हे सगळं लिहिलं आपण, डेट ऑफ बर्थ ते सगळं लिहिलं। टोटल मार्क, मिनिमम मार्क, ऑब्टेन मार्क्स, तर टोटल मार्क लिहायचं आहे, टोटल मार्क्स MINI मिनिमम मार्क्स, इथं मला ऑब्टेन मार्क OBTAIN ऑब्टेन मार्क्स। त्यानंतर इथं पुढच्या डब्यात लिहायचं आहे मला पास फेल, पर्सेंटेज लिहू शकता वाटल्यास है ना, PERCENTAG पर्सेंटेज, पास फेल असं लिहू शकता। हे सगळं लिहिल्यानंतर आता मला पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला या सगळ्या कॉलमला मला ॲडजस्टमेंट करायचं आहे। सगळं लिहिलेलं मॅटर मी लिहिलं, साधं मॅटर टाईप केलं मी पहिल्यांदा। तर पहिल्यांदा ही सब्जेक्टला मला मोठं करायचं आहे, हा कॉलमला मी मोठा करणार एवढा असं। टोटल मार्कला पण मला मोठं करायचं आहे असं थोडंसं, मिनिममला थोडं मोठं करायचं आहे असं, जर सगळे डिस्प्ले होतील असे कॉलम आपल्या पूर्ण याच्यात बसायला पाहिजे सगळे। पर्सेंटेजला पण मोठं करा असं। आता हे सगळे याच्यात फिक्स बसले आपल्या या पूर्ण याच्यात। मग याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला असं, आणि याच्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचे सगळे, हे सब्जेक्ट आपण एंटर करणार आहोत या ठिकाणी। इथं जाऊन याला ऑल बॉर्डर द्या अशी। आता मला हे हेडिंग्स आहे, शाळेचं नाव आहे, याला सिलेक्ट करा एवढ्याला, इथून एवढ्याला सिलेक्ट केलं, मर्ज आणि सेंटर करतो आहे। याला मोठं करण्यासाठी हे टूल आपल्याला माहीत आहे, मोठं करू शकता असं। फॉन्ट बदलण्यासाठी इथं जाऊ शकता, अक्षराची फॉन्ट स्टाईल बदलू शकता आपण असं। याला सेंटरला पण घेतलेलं आहे आपण। हे ॲड्रेस आहे आपल्या शाळेचा, तो पण सिलेक्ट करू शकता असं। याला पण सेंटर घ्या असं, सेंटरला करा असं, आणि याला थोडंसं किंचित मोठं करा आपल्याला असं, जास्त नाही पण किंचित करा, याला बोल्ड करा असं। या पिनकोडला पण सेंटरला घेऊ शकता तुम्ही असं, याला सेंटर करा असं असं। हे कोड लिहिलं आपण असं। त्यानंतर मोबाईल नंबरला आपल्याला जो दिसतो आपल्याला मोबाईल नंबर,
हा इकडे घेऊन टाकून देत मोबाईल नंबर या कॉलममध्ये, याच्या खाली ओढत असं याला, आणि याला दोघांना सिलेक्ट करू शकता असं. हा जो ईमेल आय डी इकडे गेला तो याला इथं पकडून याला इथं आणून ठेवू शकता आपण असं. तर ईमेल आय डी आला असा, तर हा ईमेल आय डी आपण असं घेतला तर थोडंसं याला इकडं सरकू शकता असं. आता याला सिलेक्ट करा, दोघांना मर्ज करा असं. मर्ज पण केलं आपण असं. याला पण कॉलम द्या असं, बॉर्डर द्या, याला पण बॉर्डरमध्ये घ्या असं. ओके. त्यानंतर मला रोल नंबरला दोघांना सिलेक्ट करा परत, याला पण बॉर्डर द्या छानशी अशी. स्टुडंट प्रोफाईलला पण व्यवस्थित घ्यायची आपल्याला, त्याची प्रोफाईलसाठी मला परत याला असं बॉर्डर देतो असं. आता हे जे नाव आहे रिपोर्ट कार्ड, याला पण सेंटरला घेतो मी. सेंटर घेण्यासाठी मर्ज आणि सेंटर करतो आहे असं. मोठं करण्यासाठी हे टूल वापरतो असं, कारण मोठं झालं आपलं असं. या एरियात मला काय करायचं आहे, थोडंसं इकडं घेतो थोडंसं, आणि याला पण थोडंसं असं सरकतो असं असं घेतो. आणि आता इथं मला लिहायचं आहे या ठिकाणी काय लिहायचं इथं, तर टोटल मार्क लिहायचे आहेत मला. TOTL टोटल मार्क्स लिहायचं आहे. त्यानंतर मला इथे लिहायचं आहे MININ मिनिमम मार्क्स लिहायचं आहे. मार्क्स. त्यानंतर OBTI ऑप्टेन मार्क्स इथं पण लिहू शकतो. इथं पर्सेंटेज लिहू शकतो, आणि इथं पास लिहू शकतो, इथं फेल असं लिहू शकतो असं. हे सगळं लिहिलं मी, आणि याला सगळ्याला सिलेक्ट करू शकतो असं. याला पण बॉर्डर देऊ शकतो असं. आता हे दिल्यानंतर तर हे मार्क्स आपण असं घेतलं. आता याला सगळ्याला मर्ज करायचं आहे, तर मर्ज करण्यासाठी हा टूल आपण वापरू शकता. फॉर्मॅट पेंटर इथं क्लिक करायचं, आणि जेवढ्यावर त्याला मर्ज करायचं आहे ते असं टाकून द्या असं. ॲटोमॅटिक मर्ज होईल. आपल्याला सिलेक्ट करा असं. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा, याला असं सिलेक्ट करा. पहिले याला दोन्हीला सिलेक्ट करा असं, याला मर्ज करा. मर्ज करून मग याची कॉपी करा, आणि मग सगळ्यावर असं फिरवा असं. ॲटोमॅटिक सगळे मर्ज झाले आपल्याला दिसतील असे. दिसते का? मर्ज करूनच नंतर करायचं. तर हे तयार झालं आपलं असं. याला सगळ्यांना सिलेक्ट करू शकता असं. याला पूर्ण साईडनं बॉर्डर पाहिजे असेल तर याला बॉर्डर आपण अप्लाय करू शकता असं. इथपर्यंत सिलेक्ट करा असं. इथपर्यंत आहे, इथपर्यंत सिलेक्ट करा असं. तर सिलेक्शन बरोबर सिलेक्ट करा असं, आणि इथपर्यंतच घ्या. या ठिकाणी इथपर्यंतच. याला क्लिक करा. इथं थिंक आउटसाईड बॉर्डरवर क्लिक करा, आणि व्ह्यूवर जा. आता हे जे आडव्या उभ्या रेखा कट करण्यासाठी व्ह्यूवर जा, आणि याला व्ह्यू लाईन्स ग्रीड लाईन काढून टाकून द्या. तर ग्रीड लाईन घ्यातील अशा. आणि आता आपल्याला आपलं जे डिझाईन आहे ते आलेलं आपल्याला दिसेल असं. याला कलर देऊ शकता. होमवर जा. या काही कलर फिल करायचं आहे तर कलर फिल करू शकता तुम्ही. कलर फिल करू शकता. कोणता पाहिजे तो कलर तुम्ही याला फिल करू शकता असं. असा कलर फिल केला आपण असं. तर हे आपलं हे डिझाईन तयार झालं आपल्या रिपोर्ट कार्डचं. दिसते का? हे असं आपण डिझाईन तयार केलं. आता मला काय करायचं आहे, याच्यातला काही डेटा तुम्हाला दुसऱ्या शीटवर आणखी पाहिजे मला काही, कारण मला आता अशी शीट बनवायची आहे. ही शीट बनवायची आहे अशी. या शीटच्या पुढे अशी शीट मला तयार करायची आहे. हा डेटा मला काढायचा आहे बाजूला. या शीटमधला महत्त्वाचा डेटा काढायचा आहे. तिथं विषय लिहू शकता. मराठी MARATH आहे मराठी. इथे हिंदी HIND आहे हिंदी. इथे इंग्लिश ENGLISH मॅथ असं. सायन्स आणि हिस्ट्री HISTORY असं लिहू शकता. हिस्ट्री लिहू शकता. प्रत्येकाला किती मार्काचा पेपर आहे, 100 मार्काचा पेपर आहे. हे 100 मार्क असं लिहू शकता. 100 मार्क एंटर करू शकता. हे 100 मार्क सेंटरला पाहिजे तर सिलेक्ट करायचं असं. सेंटरला घेण्याचं सेंटर घेऊ शकता. किती मार्काला पास आहे, मिनिमम 35 मार्क पाहिजेत आपल्याला पास व्हायला. तर 35 मार्क आपण लिहिले या ठिकाणी प्रत्येकाचे. तर 35 मार्क लिहिले. याला पण सेंटरला ठेवू शकता आपण. हे सेंटरला घ्यायचं असं. दिसते का? आता याच्यातला डेटा मला एका नवीन शीटवर काय काढायसाठी प्लसवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक करतो आहे, प्लसवर क्लिक करतो आहे. प्लसवर क्लिक केलं की याच्यातला मला काय डेटा घ्यायचा आहे. पहिल्यांदा मला रोल नंबर आणि हे दोन घ्यायचे आहेत. हे सिलेक्ट करतो आहे असं. घेतलं का? याच्यातला डेटा मला या शीटवर पाहिजे. सध्या इथं शीटवर काहीच नाही. तर इथं क्लिक करतो आहे. हा उभ्यामध्ये आहे असं. मला आडव्यात पाहिजे. सिलेक्ट करायचं असं, आणि कॉपी करायचं या डेटाची, आणि पुढच्या शीटवर जायचं. इथं जिथं पाहिजे तिथं क्लिक करायचं,
पेस्टच्या इथे क्लिक करायचं, या ठिकाणी मध्ये क्लिक करायचं नाही, इथे क्लिक करायचं आणि इथं ट्रान्सपोज नावाचा एक पर्याय ऑप्शन असतो, इथे क्लिक करा. बघा ते आडव्या प्रकारात आलेत का. उभा होता तो कसा आला, आता आडवा आला. परत शीटवर तू वर जा. आता मला हा डेटा पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे. परत याला कॉपी करतो आहे, परत पुढच्या शीटवर जातो, या ठिकाणी या शीटवर जातो आणि परत इथं क्लिक करतो, परत पेस्टवर जातो, परत ट्रान्सपोजवर क्लिक करतो. बघा आलं का इकडं. याला तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. डेट ऑफ बर्थ, नाव कसे पाहिजे तुम्हाला, नाव मोठं लहान कसं पाहिजे तुम्हाला ॲडजस्ट करता येते. असं हे घेतलं असं. परत शीटवर आणखी शीटवर जा. आता मला हा जो सब्जेक्ट आहे ते परत कॉपी करायचे आहेत मला. परत याची कॉपी करतो मी असं, परत पुढच्या शीटवर जातो असं आणि परत क्लिक करून इथं काय करतो, पेस्टच्या क्लिक करून ट्रान्सपोज करतो. परत ते सगळे येतील असे. परत पुढच्या अलीकडे शीटवर येतो. आता हे मार्क आहेत मला सगळे कॉपी करायचे आहेत, याची कॉपी करतो असं आणि परत पुढच्या शीटवर जातो आणि इथं क्लिक करतो आणि याला पेस्ट करतो. तर उभे आले आहेत, तर मला कसे पाहिजे होते, आडवे पाहिजे होते. तर मी इथं क्लिक करतो, पेस्टवर जातो, ट्रान्सपोजवर क्लिक करतो, तर आडव्यामध्ये आले. दिसते का. अगेन क्लिक करतो, पहिल्या शीटवर येतो, पहिल्या या अगोदरच्या. हे सगळं मला परत कॉपी करायचं आहे. कॉपी करतो असं, परत पुढच्या शीटवर जातो, इथं क्लिक करतो आहे आणि इथं पेस्टवर जाऊन ट्रान्सपोज करतो आहे, ते खाली येऊन जाईल असं. आता बाकीचे सगळे हे जे सेल मला मर्ज करायचे आहेत, एवढ्या सेलला मर्ज करतो आणि मला इथून मला रेकॉर्ड लिहायचा आहे. तो रोल नंबर लिहितो, L1002 असं रोल नंबर लिहिलं. क्लास लिहितो, हा SSCचा विद्यार्थी आहे आणि याचं नाव काय समजा, इथं नाव लिहिलं समजा SOME सोमेश. हां काय नाव, लोहगाळे असं लिहिलं. फादर नेम्स UTTAMRA उत्तमराव. हां आईचं नाव SHANTABA असं लिहू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, तर आपण डेट ऑफ बर्थ लिहू शकता. काय लिहायचं आहे, 22/9/2011 असं लिहिलं समजा. 2011 असं लिहू शकतो आपण. हे 2011 असं लिहू शकता, असं लिहू शकता. म्हणजे डाटा लिहायचे आपल्याला असं, त्याचे मार्क टाकायचे, तसं त्याचे मार्क एंटर करू शकता असं. प्रत्येकाने 10-10 रेकॉर्ड आपल्याला लिहायचे, तसे सगळं डिटेल लिहायचं असं या ठिकाणी. तर हा डेटा आपण लिहू शकता असं. तर हे डेटा लिहिल्यानंतर आपल्याला प्रत्येकाचा डेटा आपण इथे कलेक्ट करायचा. तर या एरियात आपल्याला पूर्ण डेटा लिहायचा आहे. तर तुम्ही हा डेटा असा लिहून टाकायचा व्यवस्थित, झालं का. तर आणि याला सेव्ह करायचं, फाईलवर जायचं, याला काय करायचं, सेव्ह करायचं आणि याला सेव्ह झालं, दिलं का असं. ते डेटा असा बनवायचा आहे आपल्याला आणि मग आपल्याला हे असं तयार करून दाखवायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ते